वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सध्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला आणि रेखाताई ठाकूर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांनी मला ही जी उत्तर नागपूर 57ची जी सीट दिलेली आहे, या सीटचा मी अधिकृत उमेदवार आहे. नागपूरमध्ये लोकांचा रिस्पॉन्स कसा भेटत आहे? मी उत्तर नागपूर विधानसभामध्ये 4,35,000 मतदाता आहेत. मी असा अनुमान लावला की एका घरी 4 मतदाता आहेत, तर त्या हिशोबाने उत्तर नागपूरमध्ये 1,08,500 घरं होतात. तर त्या 1,08,500 घरापैकी मी 30,000 घरावर 30,000 घरी मी आणि माझी टीम, वंचित बहुजन आघाडीची टीम, युवा आघाडी, महिला आघाडी आणि पॅरेंट्स बॉडी या तिन्ही आघाड्या माझ्यासोबत आणि माझी व्यक्तिगत जी टीम आहे, असे 12 लोकांची 6 टीम बनवली मी आणि पूर्ण उत्तर नागपुरामध्ये घरोघरं जाऊन 30,000 घराला मी टार्गेट केलेलं आहे. ते 30,000 घरं जे टार्गेट केलेले आहेत त्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आहेत, त्यामध्ये सिंधी समाजाचे लोक आहेत, त्यामध्ये पंजाबी शीख समाजाचे लोक आहेत, त्यामध्ये ख्रिश्चन समाजाचे लोक आहेत, त्यामध्ये OBC समाजाचे लोक आहेत, कुणबी, तेली, माळी इत्यादी लोकांना मी टार्गेट केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मी 1,20,000 मतदान घेऊन मी या उत्तर नागपूर विधानसभेमधून निवडून येत आहे. कारण की इथले जे 20 वर्षापासून नितीन राऊत काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी उत्तर नागपूरमध्ये ज्या मूलभूत सुविधा असतात त्या मूलभूत सुविधाकडे दुर्लक्षपणा केलेले आहेत. उदाहरणार्थ उत्तर नागपूरमध्ये आजही नळाला घाणेरडं पाणी येतो, तो त्या पाण्याची त्यांनी ते करू शकले नाही. दुसरा, उत्तर नागपूरमध्ये हा जो दवाखाना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, या दवाखान्यालाही BJPची सरकार, देवेंद्र फडणवीस हे मनुवादी लोक या दवाखान्याला ज्याप्रमाणे मांजरीला इंजिनिअरिंग कॉलेज त्यांनी इकडून उत्तर नागपूरमधून काढून तिकडे घेऊन गेले ते निहानला, त्याच पद्धतीने हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल हा सुद्धा तिकडे घेऊन जात होते. परंतु आम्ही उत्तर नागपूरचे जागरूक लोकांनी समोर येऊन एक मंच बनवलं, आंबेडकर हॉस्पिटल बचाव मंच. त्या माध्यमातून आम्ही हा दवाखाना इथं रोखला. असे असक्षम आमदार आम्हाला उत्तर नागपूरच्या जनतेला नाही पाहिजेत. अशी मी ज्या 30,000 घरी गेलो, त्या 30,000 घरामध्ये टार्गेट केलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला असा असक्षम आमदार आम्हाला नको. सर, तुम्ही मतदारसंघात एवढ्या दिवसापासून फिरत आहे, स्थानिक मुद्दे काय आहेत मतदारसंघाचे, काही सांगू शकता? स्थानिक मुद्दे, बेरोजगारीचा मुद्दा आहे. आमच्या उत्तर नागपूरमध्ये ग्रॅज्युएट झालेले 45,000 विद्यार्थी आहेत, युवक महिला आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. टेक्निकल एज्युकेशन घेतलेले आमच्याकडे उत्तर नागपूरमध्ये भरपूर लोक आहेत, त्यांच्या हाताला काम नाही. हा जो बेरोजगारीचा मुद्दा आहे, आमच्याकडे उपलवाडीमध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे. या इंडस्ट्रियल एरियामध्ये फक्त 20% कारखाने सुरू आहेत, 20% निर्माणी सुरू आहेत. आणि त्याहीमध्ये जे वर्कर कामाला आहेत ते वर्कर उत्तर नागपुरातील नसून, नागपूर शहरातील नसून, ते बाहेरच्या प्रदेशातल्या, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथले आहेत. आणि म्हणून मी जर आमदार झालो तर ह्या ज्या उपलवाडीला हा जो इंडस्ट्रियल एरिया आहे याला मी 100% सुरुवात करणार. आणि माझ्या उत्तर नागपुरातील बेरोजगार लोकांना 25,000, 28,000, 30,000, 32,000, 35,000च्या पगाराने त्यांना मी तिथे काम लावून देणार. कारण आमदाराला तेवढा पॉवर असतो की तो आमदार आपल्या इलाक्यामध्ये तसा करू शकतो. अजून काही प्राधान्यक्रमाने काही मुद्दे आहेत सर, तुम्ही निवडून आलास प्राधान्य द्याल? मुद्दे आहेत. हा जो शिक्षणाचा खाजगीकरण झालेला आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ह्या ज्या सरकारी शाळा बंद केल्या, या सरकारी शाळांना मला उच्च दर्जाच्या इंग्लिश मिडियमच्या CBSE शिक्षणाच्या शाळा मला उत्तर नागपूरमध्ये खोलायच्या. कारण आज आमच्या पालकांना, जे बिचारे रोजीरोटी कमवतात, त्यांना आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता 1,00,000, 1,25,000, 1,50,000, 2,00,000, 2,50,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000 असे पैसे भरतात. आणि त्यांना तो सरकारी शाळेमध्ये तो शिक्षण मिळत नाही, म्हणून त्यांना त्या खाजगी शाळेमध्ये त्यांना घालावं लागतो. आणि त्यामुळे पालकावर हा जो आर्थिक भूर्दंड बसतो, तो आर्थिक भूर्दंड मला कमी करायचा आहे. आणि म्हणून मला उत्तर नागपूरमध्ये मी आमदार झाल्याबरोबर पहिल्याच वर्षी 5 खाजगी शाळा, 5 सरकारी शाळा मी अशा उघडणार की ज्यामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण या गरीब विद्यार्थ्यांना, या सामान्य वर्गातील लोकांना
सामान्य जे जनता आहे त्यांच्या पालकांना मुलांना तो शिक्षण मिळेल हा माझा जो पूर्ण मुद्दा आहे. सर तुमची मुख्य लढत कोणत्या पक्षाशी आहे? माझी मुख्य लढत ही काँग्रेस पक्षाची आहे अच्छा अच्छा. आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा आजच्या तारखेला माझ्यापेक्षा 30,000 होटाने मागे आहे. मी 90,000 होटे घेऊन नंबर 1 वर आहो.